वहिनी, काय मला काही पैसे लागत होते, ते कॉलेजमध्ये भरायचे होते. असं का? बरं देते. पैसे बिशे काही द्यायचे नाही हा? पैसे घेतून तिकडे 12 कुठं करतो. हा तुम्हाला तर नाही माहिती आहे भैया, हे घ्या पैसे आणि तुम्ही जा. हा हा, दे पैसे त्याला आणि बिगून टाक त्याला. वहिनी, काय झालं सांगा तर खरी. कॉलेजमध्ये माझा पहिला नंबर आला. अरे वा, ही तर चांगली गोष्ट आहे. मी आता पेढे आणते जाऊन. अरे वा, भावापेक्षा मग वहिनीच मोठी झाली का? नाही भैया, तुम्ही पण माझ्यासाठी लय मोठे आहेत, पण आईसारखं प्रेम आणि भरोसा हे फक्त मला वहिनीकडूनच भेटलं. आहो तुम्हाला काय झालं आणि तुम्ही कोण नाराज येतं? अरे काय नाही, मला नाही का वाईट दिवस आठवलेत, कारण तू नाही का मला वाईट दिवसामध्ये सुद्धा साथ दिलीस. मला तर खुशी ह्या गोष्टीची वाटते, कारण मी नसताना सुद्धा तो राहुलला आईची आठवण कधीच येऊन दिली नाहीस. कोणत्याही पत्नीचं ते कामच असतं की आपल्या पतीचा सुखदुःखामध्ये साथ द्यायचा. राहिली गोष्ट भैयाची, पण मला एवढं माहिती की मी आईची जागा घेऊ शकत नाही, पण मी जीव तर लावू शकते ना. वहिनी, तुम्ही जो मला जीव लावला ना, मी आयुष्यभर कधीच विसरणार नाही. थँक्यू ह्या घराला सांभाळून घेतल्याबद्दल.